नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी सहज मोबाईल चाळत होते, त्यावेळेला मला एक व्हिडिओ मिळाला मोबाईलमध्येच माझ्या. मी ज्यावेळी शिवाजी विद्यापीठात राहत होते, त्यावेळेला विद्यापीठातील जी हॉस्टेलची रूम होती, त्याचा तो व्हिडिओ मी बनवला होता. तो मला आज सापडला. पण हॉस्टेलमध्ये जाण्यापूर्वी माझ्या मनात अशी शंका होती, की हॉस्टेलमध्ये रूम्स कशा असतील किंवा काय असतील, बरेच प्रश्न होते. आणि एक म्हणजे तो एक विषय झाला, की जे स्टुडंट नवीन जात असतील त्यांना माहिती मिळेल, की शिवाजी विद्यापीठातल्या रूम्स नेमक्या कशा आहेत. आणि दुसरा एक व्हिडिओचा हे होईल, की मला हे होईल, की माझ्या आठवणी काही जागृत होतील आणि त्या YouTubeच्या माध्यमातून कायमस्वरूपी जतन केल्या जातील. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करते, की हा व्हिडिओमधून त्या आठवणी चिरतरून राहाव्यात. त्याबरोबरच नवीन ज्या विद्यार्थिनी हॉस्टेल जॉइन करणार आहेत, त्यांनाही हॉस्टेलमध्ये नेमक्या रूम्स कशा आहेत त्या कळाव्यात. या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन येते. चला तर मग पाहूया शिवाजी विद्यापीठात नेमक्या रूम्स कशा आहेत ते. शिवाजी विद्यापीठातली रूम म्हणलं की मला पहिला आठवते माझी पहिली रूम नंबर 96. पूर्ण स्टॅटिस्टिक्सची विंग होती आणि त्याच्यामध्ये मी आर्ट्सची एकटी मुलगी. आणि हिस्ट्रीच्या रूम्स तर अगोदरच फुल्ल झालेल्या, म्हणून मला ठेवलं होतं स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये. पण मला असं वाटायचं की सायन्सच्या मुली आपल्याशी पटवून घेतील का, हा मेन प्रश्न होता. पण प्राजक्ता आणि ऋतुजा माझ्या रूममेट इतक्या अफलातून होत्या की मला कधीच म्हणजे परकेपणा जाणवणार नाही. प्राजक्ता तर ही अशी होती की मी तिला माझी आजी म्हणायचे, कारण ती कायम माझ्या केसांना तेल लावून द्यायची, बरीच सेवाचाकरी करायची. आणि आज या निमित्तानं, ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आज सगळ्या हॉस्टेलमधल्या आठवणींना उजाळा मिळत आहे. त्याच्यानंतर साई असो, वृषाली असो किंवा बाकीची दीपाली असो, क्षितिजा असो, आम्ही बऱ्याच जणींनी खूप मजा केली हॉस्टेलमध्ये. पण ते सगळं मी सविस्तर इतर वेळेला मांडेन, की दुसरा एखादा ब्लॉग घेऊन येईन. पण आता फक्त रूम नंबर 96च्या आठवणी कशा होत्या त्या पाहूया तर. 3 नंबर हॉस्टेलमध्ये PhD विंगमध्ये माझी रूम होती, रूम नंबर 96. आता मी रूमचा दरवाजा ठोठवते. ज्यावेळी दरवाजा ठोठवला त्यावेळेला असं ब्लॉग वगैरे बनवायचं नव्हतं डोक्यात, पण सहज व्हिडिओ केला होता. प्राजक्तानं दरवाजा उघडलेला. जी मी मगाशी आजी म्हणून वर्णन केले ना, ही आहे प्राजक्ता. रूममध्ये विशेष काही नव्हतं, चपला वगैरे अस्ताव्यस्तच होत्या. पण प्राजक्ता घरी चालली होती, एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. खाली बादल्या वगैरे ठेवायचो. वरती सगळं साहित्य असायचं, डबे वगैरे. इकडे मेकअपचं साहित्य असायचं. बऱ्याचशा बॉटल असायच्या. आता ते घरी जात असल्यामुळे बॉटल थोड्याशा कमी आहेत. पण इथून ह्या टेबलवरती कायम पसारा भरलेला असायचा. असा एक टेबल होता. आणि त्याच्यानंतर प्रत्येक रूममध्ये हॉस्टेलमध्ये 3-4 कॉट्स असतात. पण आम्ही काय हॉस्टेलमध्ये कॉट्स वगैरे घेतले नव्हते. आमची रूम अशी रिकामीच असायची. हा कॉट होता, पण याच्यावर कोणीच कधी झोपलं नाही. फक्त असंच सामान ठेवण्यासाठी वगैरे उपयोग व्हायचा. ही प्राजक्ता घरी चाललेली त्याच्यामुळे तिचं सामान भरलं होतं. हे होते टेबल आणि टेबलवरती हा माझा टेबल होता. मी कायम इथे अभ्यासाला बसायचे. बाहेरचा निसर्ग बघत नेहमी इथं अभ्यास करत बसायचे. त्यावेळेला अभ्यास करताना इतकी मजा यायची, की खरंच सांगणं कठीण. मी अभ्यास कितपत करायचे आणि बाहेरनं निसर्ग किती बघत बसायचे हे खरंच सांगणं कठीण आहे. हा होता फ्लॉवर पॉट. अगदी छोटासाच होता, पण प्राजक्ता आणि ऋतूच्या ह्याच्यामध्ये रोज वेगवेगळी फुलं गोळा करून आणायच्या आणि भरून ठेवायच्या. त्याच्यामुळे त्याचा मंद मंद सुवास. विद्यापीठ म्हणजे नॅचरल एक ठेवाच आहे आणि तिथं हे करणं म्हणजे कठीणच आहे. हा होता इकडचा जो दिसतोय तो ऋतुजाचा ब्रेड होता आणि ही जी प्राजक्ता बसली तो प्राजक्ताचा. संध्याकाळी मी काय करायचे, इकडे गादी टाकायची आणि असं मिळून तिघीजणी असायचो इथं. कॉट ठेवलं की विनाकारण जागा अडून राहते आणि मग अडचण होते, म्हणून आम्ही म्हणजे कॉट अवॉइड केलं होतं. म्हणजे इतकं असं स्वच्छ इथं म्हणजे ऋतुजा, प्राजक्ता अभ्यासाला बसायचे. मी सहसा कधी खाली अभ्यासाला नाही बसायचे. त्या हा स्टडी टेबल वापरायचे आणि मी सहसा वरती असायचे. मग कपाटं पण बरीच विस्तृत होती आणि कपाटांपेक्षाही जास्त म्हणजे आमच्या रूममधला पांडा, की जो प्रत्येकाचंच आकर्षण होता, की प्रत्येकजण येईल ते म्हणायचं, की "किती छान आहे बाबा हा पांडा आणि कोणी काढला असेल?" मला तरी खूप आवडायचं, की तो पांडा येईल त्या व्यक्तीला दाखवायला. मी सगळ्यांना विनाकारणच सांगायचे, की "हा पांडा ऋतुजानं काढलाय." पण तो अगोदरपासूनच होता, पण उगीच बोलायचं म्हणून फसवायचं लोकांना असं चाललेलं असायचं. इथं ऋतुजा आणि प्राजक्ता काहीतरी नवीन चित्र काढणार होत्या, पण ते राहून गेलं. मग इकडे आले कपाट बघण्यासाठी. कपाटं बघा किती मोठे आहेत. घरच्या ज्या तिजोऱ्या असतात ना त्याच्यापेक्षाही मोठे आहेत. इथं तुम्हाला आता नावं दिसतील, की पहिल्यांदा आहे काय आहे अंजली, ऋतुजा, प्राजक्ता आणि पूनम. मग अंजली कोण आहे? तर अंजली इनऑफिशियल रूममेट होती, की बाहेरची होती ती. बाहेर समोरच्या रूममधली, पण कायम आमच्याच रूममध्ये असायची. खायला, जेवायला, झोपायला. त्यांना मजा असायची, की तीही आमची इनऑफिशियल रूममेट होती असं म्हटलं तरी चालेल.
मग ज्यावेळेला कपाट उघडलं, आज बऱ्याच दिवसांनी मी ही व्हिडिओ बघते. हे होतं माझं कपाट, की वरती तुम्हाला दिसतील की कपडे वगैरे ठेवलेले आहेत. मध्ये थोडंसं खायचं साहित्य, मग पुस्तकं वगैरे होती, अंथरूण वगैरे मांडलेलं होतं आणि असं हे माझं अफलातून कपाट होतं, की आता अस्ताव्यस्त पण आहे. म्हणजे पण त्यावेळेला म्हणजे त्या मनाने टापटीपच वाटतं, की त्यावेळेला किती टापटीप ठेवत होते असं वाटलं. आत्ता सगळं बघितलं. घरी असलं की थोडंसं हे होतंच, की धावपळ होतेच. त्याच्यानंतर हे जे कपाट आहे ते प्राजक्ता आणि ऋतुजा वापरायच्या. पण आता ही घरी चालल्यामुळे ते साहित्य म्हणजे तिचं साहित्य भरल्यामुळे ऋतुजाचं एकटीचंच साहित्य या कपाटामध्ये आहे. मग अशी ही आमच्या कपाटं होती, की जी पूर्ण हे आहे. विद्यापीठातला परिसर म्हटला तर खरंच खूपच अफलातून आणि खूपच आहे. ही आहे माझी रूममेट प्राजक्ता जी तुम्हाला बाय-बाय करते. बाय-बाय करते. मीही करत होते त्यावेळेला, त्यावेळच्या व्हिडिओमध्ये आहे. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय-बाय.